नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वी आणि त्याचं विज्ञान या विषयातील 17वा लेसन, ज्याचं नाव आहे मानवनिर्मित पदार्थ. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या सेशनमध्ये पाहिलेला आहे की प्लास्टिकचा वापर आता आपल्या जीवनात अगदी मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे. म्हणजे लाकडाची जागा, लाकडाचे फर्निचर पूर्वीच्या काळी असायचे, त्यांची जागा आता प्लास्टिकने घेतलेली आहे. ती का घेतलेली आहे त्याच्याविषयी आपण ह्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तर परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की प्लास्टिकचा वापर, प्लास्टिक हा अविघटनशील असा पदार्थ आहे. आपण बघतो आपल्या सभोवताली प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्लास्टिक दिसतं. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाईट परिणाम होत असतो. पर्यावरणाचं प्रदूषण या प्लास्टिकच्या वापरामुळे होत असतं. प्लास्टिक जाळलं तर हवेत अगदी धूर जो जात असतो, तो धूर आपल्या श्वसन संस्थेला फार हानिकारक आहे. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचे काही आजार याच्यामुळे होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे हवेचं सुद्धा प्रदूषण होऊ शकतं. म्हणजे निसर्ग निर्मित ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर परिणाम या प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर होत असतो. आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग म्हणजे काय. तर थर्मोप्लास्टिक म्हणजेच मृदू म्हणजेच काय, त्याला आपण जर उष्णता दिली तर वेगळ्या प्रकारचा आकार त्याच्यापासून मिळू शकतो. परंतु थर्मोसेटिंग जे असतात, म्हणजे जे सेट केलेले आहेत, उष्माद्रूढ जे आहेत, त्यांना एकदा आकार साच्यातून दिला, म्हणजे मोल्डिंग मधून त्यांना एकदा बाहेर काढले की त्यांना कितीही उष्णता दिली तरीही त्यांचा आकार बदलत नाही. आणि प्रत्येकाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारे केला जातो ते आपण दैनंदिन जीवनात बघतोय. अगदी आपल्या खुर्च्या किंवा आपण वापरत असलेले टेबल, स्टूल, असे जे प्रकार असतात ते सुद्धा आजकाल प्लास्टिक मध्ये यायला लागलेले आहेत. ते ड्युरेबल आहेत आणि ते वजनाला हलके असतात, त्यामुळे आपण ते इझिली कॅरी करू शकतो आणि त्याचप्रमाणे त्यांचा खर्च सुद्धा कमी असतो. आणि म्हणून आपण आजकाल आपल्या जीवनामध्ये प्लास्टिकला सर्वात जास्त महत्त्व द्यायला लागलेलो आहोत. आता हे करत असताना प्लास्टिकचा पर्यावरणावर काही परिणाम होतो का ते पण आपण ह्या धड्यामध्ये, या लेसनमध्ये, या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. आता आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलं की थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग म्हणजे काय, तर त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांचा वापर कुठे केला जातो, त्याविषयी आपण आता ह्या सेशनमध्ये बोलणार आहोत. चला तर मग पाहूया मानवनिर्मित पदार्थ याच्यामधील सेशन दुसरा. इथे पहा प्लास्टिकचे गुणधर्म. प्लास्टिक गंजत नाही. गंजतं काय? बरोबर. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लोखंड गंजत असतं, कारण लोखंडाचा हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रता म्हणजेच मॉइश्चर यांच्याशी संपर्क आला की त्याच्यापासून Fe2O3 आणि H2O चे मॉलिक्युल्स म्हणजे याच्यापासून गंध तयार होत असतो. प्लास्टिकचे विघटन होत नाही, हा सर्वात महत्वाचा पॉईंट इथे आहे. याचं विघटन होत नाही. आपण मातीमध्ये प्लास्टिक फेकून दिलं की त्याचं विघटन म्हणजे डिकम्पोजिशन होत नाही. जसं की आपण बघतो की काही फ्रुट्सची सालं किंवा इतर भाजीपाला आपण जर मातीमध्ये फेकला किंवा बाहेर फेकून दिला तर कालांतराने त्याचं विघटन होतं आणि तो नाहीसा होतो. पण प्लास्टिकचं असं होत नाही, त्याचं डिकम्पोजिशन होत नाही. त्याच्यावर हवेतील आर्द्रता म्हणजे पाणी, उष्णता, पाऊस यांचा परिणाम सहजासहजी होत नाही. परिणाम होतो पण सहजासहजी इझिली एवढा परिणाम होत नाही. म्हणजे आपला जे सूर्यप्रकाश आहे त्याच्या उन्हाचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण ते ऊन एवढं किंवा ती उष्णता एवढी जास्त नसते. म्हणजे प्लास्टिक गंजत नाही लोखंडाप्रमाणे, त्याचं विघटन होत नाही. हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण विघटन होत नाही त्याच्यामुळे गटारात वगैरे पडलं तर गटाराला ते चोकअप करतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये ओव्हरफ्लो होऊन किंवा पाणी चोकअप होऊन पाणी इकडे तिकडे साचू शकतं. आता आपण बघितलं की हवेतील आर्द्रता किंवा उष्णता यांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. त्यापासून कोणत्याही रंगाच्या वस्तू बनवता येतात. आपण बघतो आपल्याकडे असलेल्या खुर्च्या किंवा स्टूल्स वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला दिसत असतात, कारण आपण त्यांच्यापासून, प्लास्टिक पासून वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या वस्तू बनवू शकतो. आकार्यता या गुणधर्मामुळे कोणताही आकार देता येतो. या प्लास्टिकला मोल्ड मध्ये टाकून, जरी थर्मोसेटिंग असलं तरी मोल्ड मध्ये टाकून त्याला आपण विविध आकार देऊ शकतो. तर ते थर्मोप्लास्टिक असेल तर त्याला उष्णता देऊन अजूनही नंतर कोणत्या वेगळ्या प्रकारचे आपण आकार देऊ शकतो. उष्णता आणि विद्युतचा हा दुर्वाहक आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण पायाखाली घेऊन स्टूलवर उभे राहून जर इलेक्ट्रिसिटीची कामं करत असू आणि शॉक चुकून लागला तर याच्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणात झटका बसत नाही. याचं कारण आपण जे पायाखाली घेतलेलं स्टूल आहे ते प्लास्टिकचं आहे, कारण हे उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक म्हणजे बॅड कंडक्टर आहेत. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे असतात. म्हणजे ह्यांचं वजन खूप कमी असतं, आपल्याला माहितच आहे, आणि आपण इझिली टेबल किंवा खुर्ची आपण एक माणूस उचलू शकतो. म्हणजे हे अशा प्रकारे वाहून नेण्यास सोयीचे असतात. हे प्लास्टिकचे गुणधर्म आहेत. तेव्हा प्लास्टिकचे प्रकार आणि उपयोग बघूया आपण. पॉलीवायनिल क्लोराईड म्हणजेच PVC
पॉलीव्हायनिल क्लोराईड मध्ये इनिशियल PVC घेतलं तर त्याचा आपल्याला कशामध्ये थर्मोप्लास्टिक आहे ते, म्हणजे त्याचा अर्थ उष्णता देऊन आपण त्याचा आकार बदलू शकतो. याचा वापर बाटल्यांमध्ये, आपण जे पाणी पिण्यासाठी बाटल्या वापरतो त्याच्यामध्ये पॉलीव्हायनिल क्लोराईड असतं. रेनकोट, पावसाळ्यामध्ये आपण तो घालतो. पाईप, म्हणजे आपल्याकडे असलेले पाईप आपण पाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरतो. हँडबॅग, बूट, विद्युत वाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड किंवा खेळणी इत्यादी बनवण्यासाठी पॉलीव्हायनिल क्लोराईडचा वापर केला जातो. पॉलिस्टायरीन बघा, PS ज्याला म्हटलं जातं, रेफ्रिजरेटर सारख्या विद्युत उपकरणांचे उष्मारोधक भाग, म्हणजे इथे हीट प्रोड्यूस होऊ नये त्याला रोध करायचा आहे, तर अशा प्रकारचे रेफ्रिजरेटरचे भाग PS पासून म्हणजे पॉलिस्टायरीन पासून बनतात. यंत्राचे गिअर, खेळणी वस्तूंची संरक्षक आवरणे, उदाहरणार्थ CD, DVDचे कव्हर इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या पॉलिस्टायरीन पासून बनलेल्या असतात. पॉलिइथिलीन बघा, PE, दुधाच्या पिशव्या, म्हणजे आपण जनरली नेहमी जे मिल्क वापरतो, वारणा मिल्क असेल किंवा चितळे मिल्क असेल, तर ह्याच्या पिशव्या ज्या असतात त्या पॉलिइथिलीन म्हणजे PE पासून बनलेल्या असतात. त्याचा शॉर्ट फॉर्म PE आहे. पॅकिंगच्या पिशव्या, मऊ गार्डन पाईप, म्हणजे गार्डन मध्ये वापरले जाणारे पाण्यासाठी पाईप जे असतात ते पॉलिथिलीन पासून बनलेले असतात. या गोष्टी थर्मोप्लास्टिक म्हणजे पॉलिथिलीन पासून बनलेल्या असतात. बघूया पॉलिप्रोपिलीन, PP, लाऊड स्पीकर व वाहनांचे भाग, त्याच्यानंतर दोरखंड, चटया, प्रयोगशाळेतील उपकरणे, ही जी सगळ्या गोष्टी आहेत त्या पॉलिप्रोपिलीन पासून म्हणजे PP पासून बनलेल्या असतात. हे बघितलं आपण थर्मोप्लास्टिक. थर्मोप्लास्टिक म्हणजेच काय, तर त्याला उष्णता देऊन आपण त्यांचा वेगवेगळा आकार बनवू शकतो. इथे पहा थर्मोसेटिंग. आता ह्या प्लास्टिकला उष्णता दिली तरीही याचा आकार आपल्याला बदलता येत नाही. आता बघा बॅकेलाइट, म्हणजे रेडिओ, TV, टेलिफोन यांचे कॅबिनेट, जे बघा कडक असतं प्लास्टिक आहे, मोल्ड मधून काढलेलं प्लास्टिक आहे, त्याला कितीही उष्णता दिली तरी त्याचा आकार बदलू शकत नाही. इलेक्ट्रिक स्विच, खेळणी, गृहोपयोगी वस्तू, कुकरचे हँडल वरील आवरण, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या बॅकेलाइट नावाच्या थर्मोसेटिंग प्लास्टिक पासून बनलेल्या असतात. नंतर बघा मेलेमाइन, कप बशा, प्लेट, ट्रे यांसारख्या गृहोपयोगी वस्तू, म्हणजे पूर्वी या कप बशा चिनी मातीच्या यायच्या, आता त्या प्लास्टिक पासून बनतात. विमानाच्या इंजिनाचे काही भाग, विद्युतरोधक व ध्वनिरोधक आवरणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या मेलेमाइन नावाच्या थर्मोसेटिंग प्रकारातल्या प्लास्टिक पासून बनलेल्या असतात. पॉलियुरेथेन, सर्फ बोर्ड, त्याच्यानंतर छोट्या बोटी, फर्निचर, वाहनांच्या सीट्स इत्यादी, म्हणजे आपण आपल्या घरामध्ये वापरली जाणारी खुर्ची जी आहे ती पॉलियुरेथेन नावाच्या थर्मोसेटिंग प्रकारातल्या प्लास्टिक पासून बनलेली असते. पॉलिस्टर, तंतू काच बनवण्यासाठी वापरलेले किंवा लेझर प्रिंटर्सचे टोनर्स, कापड उद्योग इत्यादी मध्ये पॉलिस्टर नावाचं प्लास्टिक वापरलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्या 2 क्वेश्चनचा आन्सर आपल्याला इंटरनेटच्या मार्फत तुम्हाला काढायचं आहे. ते आन्सर आपल्याला आलं नाही तर आम्ही येणाऱ्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला ते सांगणार आहोत. रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा उपयोग का केला जातो? बघा, असे पिंप असतात जे आपण पाणी भरण्यासाठी सुद्धा वापरतो. तर इंडस्ट्रीमध्ये अशा प्रकारचे पिंप जे प्लास्टिकचे बनलेले आहेत त्या टाक्यांचा वापर तिथे केलेला असतो. घरगुती वापराच्या विविध वस्तूंची जागा प्लास्टिकने का घेतलेली आहे? तुम्हाला सांगितलं की आपल्या घरामध्ये लाकूड हळूहळू पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. आता त्याची जागा पूर्णपणे कोणी घेतलेली आहे? तर प्लास्टिकने घेतलेली आहे. तर ह्या प्लास्टिकने का बनतात हे सुद्धा आपल्याला शोधून काढायचं आहे. आपण जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला ह्या दोन्ही क्वेश्चनचा आन्सर इझिली मिळू शकतं. बघा, इथे परत एकदा रासायनिक पदार्थांच्या साठवणुकीसाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा वापर आपण का करतोय? त्याचप्रमाणे इतर गोष्टी ज्या असतात प्लास्टिकच्या बनलेल्या आहेत त्या प्लास्टिकच्या वस्तू बनवण्यामागे त्याच्या मागे हेतू काय आहे? जसं की आपण बघतो पावडरचा डबा असेल तो सुद्धा प्लास्टिकचा बनलेला आहे, कारण हे इझिली अवेलेबल असतं. आपण हे मानवनिर्मित आहे, म्हणजे निसर्गामधून ते आणावं लागत नाही. किंवा इतर काही गोष्टी वापरण्यासाठी हलक्या किंवा त्या स्वस्त किमतीमध्ये मिळतात आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असतो. इथे बघा प्लास्टिक आणि पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं प्लास्टिक कसं तयार केलं जातं, प्लास्टिकचा दैनंदिन जीवनामध्ये वापर काय आहे. आता पर्यावरणावर ह्याचा काही परिणाम होतो का किंवा पर्यावरणाशी याचा काही संबंध आहे का ते आपण पाहूया. तुमच्या घरात दररोज पॉलिथिनच्या कॅरी बॅग किती येतात? त्यानंतर त्याचे काय होते? बघा, आपण बाजारात गेलो, आपण मच्छी घेत असू किंवा काही फ्रुट्स घेत असू तर आपण त्या शॉप वेंडर कडून प्लास्टिकची पिशवी मागवतो, म्हणजेच कॅरी बॅग मागवतो आणि ही प्लास्टिकची पिशवी घरी आल्यानंतर त्यातून आपल्या ज्या वस्तू काढून घेतल्यानंतर ती कुठेतरी फेकून दिली जाते किंवा कचरा भरून ती फेकून दिली जाते. तर अशा प्रकारच्या प्लास्टिकचं विघटन होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे की ह्या अविघटनशील असं हे प्लास्टिक आहे.
वापर करून फेकून दिलेल्या कॅरी बॅग, पाण्याच्या बाटल्या. आता पाण्याच्या बाटल्याच्या सरस आपण बघतो बिस्लेरी किंवा एक्वाफिना अशा प्रकारच्या कंपन्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या, या कंपन्या मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या बाटल्या तयार करतात. आणि आजकालचं हे फॅड आहे की घरातून पाणी आणलं जात नाही, त्या दुकानावरून मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या ज्या असतात त्या मिनरल वॉटर बॉटल आहेत किंवा इतर त्याच्यावर काहीतरी टायटल्स दिलेले असतात. आणि अशा प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या आपण वापरत असतो. दुधाच्या रिकाम्या पिशव्या यांचे पुढे पुनर्चक्रीकरण कसे होते याच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होते, त्याला विघटनशील पदार्थ म्हणतात, म्हणजे डिकम्पोजिबल आहे ते, त्याचं डिकम्पोजिशन होत असतं, विघटन होत असतं. तर काही पदार्थांचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही, त्यांना अविघटनशील पदार्थ असे म्हणतात. पुढील तक्त्यावरून आपण असे दिसून येईल की प्लास्टिक अविघटनशील आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं की जसं आपण भाजीपाला किंवा फ्रुट्स जे असतात, त्या खराब झालेले फ्रुट्स किंवा त्याची टरफलं आपण बाहेर फेकून दिली की ते त्यांचं विघटन होतं, म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांचं विघटन करतात, परंतु प्लास्टिकचं विघटन होत नाही. आणि त्यामुळे ते पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदूषक आहे, म्हणजे पोल्युटंट आहेत, हे पोल्युशन तयार करतात. यावर काय उपाय करता येईल याच्याविषयी आपल्याला विचार केला पाहिजे. इथे पहा, प्लास्टिकचा उपयोग आपण कुठे करतो? प्लास्टिकचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात केला जातो. जसं की सिरिंज, इंजेक्शन जे दिलं जातं त्याच्यामध्ये प्लास्टिकचं कंटेनर असतं आणि त्याच्यामध्ये तो द्रव भरला जातो आणि आपल्या शरीरामध्ये सुईद्वारे इंजेक्ट केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन, आता आजकाल आपण बेकरीमध्ये जे पदार्थ खातो ते आपल्या घरच्या घरी बनवण्यासाठी ओव्हनचा वापर करतो. आता मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी ही प्लास्टिक पासून बनवलेली असतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, प्लास्टिक आणि गरम पदार्थ यांचा संबंध आला की त्याच्यापासून कॅन्सरियस सेल्स तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तयार होत असतात. आणि म्हणून प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यामध्ये गरम पदार्थ खायचे नसतात. आणि त्याच्यामुळे बघा, मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये आपण आतमध्ये प्लास्टिकची भांडी ठेवतो आणि त्याला गरमपणा करतो, त्याला करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळेला गरम झाल्यामुळे जे अन्न पदार्थ आहेत आपण जे बेक करण्यासाठी ठेवलेले आहेत ओव्हन मध्ये, त्यांचा आणि प्लास्टिकचा संपर्क येऊन त्याच्यापासून असे नको असलेले पदार्थ तयार होत असतात. वाहनांचे ओरखड्यांपासून संरक्षण होण्यासाठी गाडीवर टेफ्लॉन कोटिंग करण्यात येते. टेफ्लॉन हा एक प्लास्टिकचाच प्रकार आहे. म्हणजे टेफ्लॉन कोटिंग बघा, ते जे कोटिंग आहे त्याला आपण हात लावला तरी त्याला स्क्रॅच पडण्याचा प्रयत्न केला तरी स्क्रॅच पडत नाही, कारण ते प्लास्टिक सारखाच एक प्रकार आहे. प्लास्टिकचे 2000 पेक्षा जास्त प्रकार विद्यार्थी मित्रांनो आहेत, हे लक्षात घ्या. विमानाचे काही भाग जोडण्यासाठी काही प्रकारच्या प्लास्टिकचा उपयोग होतो. विमानामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. भिंगे, कृत्रिम दात बनवण्यासाठी पॉलीएक्रेलिक प्लास्टिकचा वापर केला जातो. ह्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग प्लास्टिकचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बनवत असतो. तुम्हाला माहितच आहे, आता आपल्या घरामध्ये सर्वच ठिकाणी प्लास्टिक दिसतं, म्हणजे सर्वच गोष्टी प्लास्टिकच्या बनलेल्या असतात. त्याचा पर्यावरणावर काही विपरीत परिणाम होतो का याच्याविषयी आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.